कल्याणमधला गुन्हेगारीचा जो सुळसुळाट आहे आणि हे आकडे कपोलकल्पित नाहीत। मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवादाच्या निमित्ताने जेव्हा मी स्वतः कल्याणमध्ये आली होती आणि कल्याण कोर्टच्या परिसरात अनेक वकिलांशी एकत्रितपणे संवाद साधला होता, तेव्हा कल्याण कोर्टामध्ये क्रिमिनल प्रॅक्टिस अत्यंत आघाडीची प्रॅक्टिस करणारे अनेक वकील, त्या वकिलांचं असं म्हणणं होतं की ताई सगळ्यात जास्त लोड कल्याण कोर्टावर आहे, तुलनेमध्ये कोर्ट कमी आहेत, परंतु लोड इतका आहे की इथे सातत्याने सगळ्यात जास्त महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा क्राईम रेट जर कोणाचा असेल तर तो क्राईम रेट हा कल्याणमधला आहे आणि इथे दहशतीचं वातावरण आहे। ही दहशत का आहे? कारण इथल्या म्हणजे एकनाथ शिंदेंनी गद्दारी करून घटनाबाह्य सरकार स्थापन केल्यानंतर प्रत्येक सत्ताधारी आमदाराने एकच महत्त्वाचं काम केलं, आपल्या आपल्या मर्जीतले पोलीस निरीक्षक आणले आणि पोलीस स्टेशनला आणून बसवले। आणि त्या पोलीस निरीक्षकांनी करायचं काय? जो कोणी सत्ताधारी आमदारांना उघडं पाडतो, सत्ताधारी आमदारांच्या गद्दारीवर बोट ठेवतो, त्यांच्या गैरकारभारावर बोट ठेवतो, लगेच त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे। म्हणजे 353 354 आम बात होती आणि त्यामुळे इथला जो क्राईम रेट आहे तो वाढत गेला। हे मी वेगळं सांगायची गरज आहे का की जर पोलीस स्टेशनमध्ये एकमेकांवर गोळीबार होत असेल तर पोलिसांचा धाक किती आहे?